जाता जाता एकच महत्वाचा प्रश्न की एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याची एक टाइमलाईन फिक्स होणं गरजेचं असतं आणि त्या संदर्भातल्या तातडीच्या उपाययोजना करणं गरजेचं असतं. बालकांच्या पालकांना त्या ठिकाणी मदत जरी जाहीर करण्यात आलेली असली तरी गेलेला जीव पुन्हा येत नाही. मात्र दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळणं आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचं आहे. रवी राणाजी. बिलकुल दुर्घटना अशी होऊच नये आणि असं वाटतं की कोणालाही असं वाटत नाही की अशी दुर्घटना झाली पाहिजे. ही अचानक झालेली दुर्घटना आहे, त्याच्यामध्ये काय काय दुरुस्ती करायची आहे, काय काय चुका झालेल्या आहे, नक्कीच त्याच्याकडे लोकप्रतिनिधी मी स्वतः लक्ष देणार आहे. आणि अमरावती असं वाटतं की अमरावतीने महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आता आपलं आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात मजबूत करणं चालू आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आता अमरावतीला आलेलं आहे, 2 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज अमरावतीला आहे. आता कधी आम्ही जीवनामध्ये पाहिलं राजकीय जीवनामध्ये की स्त्री रुग्णालय स्पेशल 200 बेडचं हे मुख्यमंत्र्यांच्याच इच्छाशक्तीमुळं खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये 200 बेडचं स्त्री रुग्णालय झालं. मोठ्या प्रमाणात आता बेडची सुद्धा परिस्थिती आम्ही वाढवत आहे. तालुक्यावर 25 बेडचे हॉस्पिटल होते ते 100 बेडचे करताय. त्यामुळं आरोग्य सुविधाकडे जास्तीत जास्त शासनाचं लक्ष आहे. मुख्यमंत्री स्वतः आरोग्य यंत्रणाकडे लक्ष देऊन ठेवत आहे. म्हणून जास्तीत जास्त चांगलं आरोग्यामध्ये काम कसं होईल, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष देईल, चांगल्या पद्धतीने करील की अशा प्रकारे दुर्घटना याच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणावर जनतेचा, गोरगरीब जनतेचा विश्वास आणखी मजबूत होईल, आणखी चांगल्या प्रकारे त्यांचा इलाज होईल. यासाठी नक्कीच एक लोकप्रतिनिधी मी प्रयत्न करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.